आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। हिंदुत्वासाठी शिवसेना आणि मनसेची अयोध्या वारी 5 जूनला राज ठाकरे हे अयोध्येचा दौरा करणार आहेत। तर आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची सुद्धा तयारी सुरू झाली आहे, पण त्यांची नेमकी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। हिंदुत्वाचा मुद्दा हा मनसेला राजकीय संजीवनी देणार का, हाही प्रश्न विचारला जातोय। बुलेटिनच्या सुरुवातीला आहेत याच दोन महत्त्वाच्या बातम्या। शिवसेना मनसेच्या अयोध्या वारीच्या राज्यासह देशभरात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघंही अयोध्या वारीवर जाणार आहेत। 5 जूनला राज ठाकरे यांचा अयोध्येचा दौरा जाहीर झालाय। आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याबद्दलही शिवसैनिकांच्या बैठकीत आज शिवसेना भवनात चर्चा झाली आणि काही मोर्चे बांधणी सुद्धा करण्यात आली। त्यामुळे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोन्ही काका पुतणे अयोध्या दौऱ्यावर। तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे आणि याची कारणंही तशीच आहेत। मनसेनं घेतलेला भोंग्यांचा मुद्दा, हनुमान चालीसा आणि राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा, या सगळ्यामुळे राज्य सरकार विरुद्ध राज ठाकरे असं चित्र निर्माण झालंय। त्यामुळे राज्य सरकारच्या या सगळ्या मुद्द्यांवरच्या हालचाली सुद्धा नेमके संकेत देत आहेत मनसेच्या भूमिकेवरून राज्यात काय चाललंय याचे। पाहूयात। तमाम हिंदूंना माझं सांगणं आहे, 3 तारखेपर्यंत जर ऐकले नाही तर देशामध्ये जिथे जिथे मशिदी असतील, जिकडे बांग सुरू असेल तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे, अख्ख्या देशभर लागलं पाहिजे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर सध्या राज्यातलं राजकारण तापलंय। मशिदींचे भोंगे उतरवायला राज ठाकरे यांनी 3 मेचा अल्टिमेटम दिल्यानंतर आता सरकारनं सुद्धा हालचाली सुरू केलेत। सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची बैठक झाली। त्यानंतर मंगळवारी आधी गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक आणि नंतर पोलिसांची सुद्धा बैठक झाली, ज्यामध्ये धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात चर्चा झाली। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले। राज्यभरात भोंग्यांच्या प्रकरणी कडक अंमलबजावणीचे आदेश सुद्धा जारी झालेत। भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष डेसिबल स्क्वॉड तयार केला जाण्याची शक्यता आहे। मुंबई पोलिसांच्या बैठकीत सर्व धर्मगुरूंना बोलवण्यात आलं, ज्यामध्ये 70% मशिदींनी सकाळी 5च्या अजानच्या वेळेला भोंग्याचा वापर बंद केल्याचं सांगण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या उल्लंघनासाठी शिक्षा आणि दंडात्मक कारवाईचा सुद्धा इशारा देण्यात आला। एवढंच नाही तर वादग्रस्त विधानांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचं अशांत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे, हे खरं आहे, परंतु त्याची महाराष्ट्र पोलिसांनी पूर्ण तयारी केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेतो। एकंदरीत सरकार आणि पोलिसांनी आता भोंग्याचा आवाज कमी करण्यासाठी कंबर कसल्याचं दिसतंय, पण त्याच वेळेला आता भोंग्यांच्या संदर्भातील 2018 मध्ये दाखल केलेल्या अवमान याचिकेवर 14 जूनला सुनावणी होणार आहे। पण त्याआधीच म्हणजे 3 मे पर्यंत भोंगे हटवण्याच्या मागणीवर मनसे ठाम आहे। मला असं वाटतं की जोपर्यंत सरकारच्या गाईडलाईन येत नाही तोपर्यंत भाष्य करणं काही उचित होणार नाही। सरकारच्या गाईडलाईन नेमक्या काय येत आहे त्या एकदा गाईडलाईन आल्यानंतरच मग त्याच्यावरती आम्ही विचारविनिमय करू आणि पुढे काय कसं करायचं आहे ते आम्ही ठरवू। भोंग्यांबाबतची काही चर्चा झाली, अल्टिमेटम कायमच आहे का? कारण विषय काही एक साहेबांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्यात काही विषय येत नाही। दुसरीकडे मनसेच्या भोंगा विरोधी अजेंड्याच्या विरोधात शिवसेनेनं हल्लाबोल सुरू केलाय। राज ठाकरे राज्य अशांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे। महाराष्ट्रातले ओबीसी कोण आहेत हे आता काही हजार भोंग्यावरून स्पष्ट झालेलं आहे। या विषयावरती चर्चा होऊ शकत होती, सरकारशी निवेदन देऊ शकत होते, चर्चा करू शकत होते। सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत, त्या निकालानुसार काही कारवाया सुरू आहेत। असं असताना सुद्धा फक्त या राज्यामध्ये अशांतता आणि अस्थिरता निर्माण करून भारतीय जनता पक्षाच्या मनातली राष्ट्रपती राजवटसाठी एक स्थिती निर्माण करणं, यासाठी हे भोंग्यांचं राजकारण सुरू होतं
पण काल कोल्हापूरच्या निकालानं आणि लोकांनी ठेवलेला संयम याच्यामुळे हे संपूर्ण वातावरण बदललं. मनसेनं भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे राज्य सरकार चांगलंच कामाला लागलंय. त्यामुळे आता भोंग्यांचा आवाज बंद करून राज ठाकरे मनसेचा आवाज बुलंद करणार का? मनसेला भोंगा विरोधी आंदोलनातून किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुंबईहून विशाल पाटीलचं ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे राज ठाकरे यांनी मशिदींच्या भोंग्यांबद्दल घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्रातलं वातावरण चांगलंच तापलंय. आता त्यांनी अल्टिमेटम संपणाऱ्या 3 मे रोजी राज्यभरात मनसैनिकांना महाआरतीचं नियोजन करण्याचे आदेश दिले. तशातच राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याचाही घाट घातलाय. त्यामुळे पुढच्या काही काळात राज ठाकरे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला आणखीन हादरे बसणार एवढं नक्की. जे आज माझं भाषण ऐकत असतील त्या सर्व तमाम हिंदूंना माझं सांगणं आहे, 3 तारखेपर्यंत जर ऐकले नाही तर देशामध्ये जिथे जिथे मशिदी असतील, जिकडे बांग सुरू असेल तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे. अख्ख्या देशभर लागलं पाहिजे. गुढीपाडव्याच्या सभेनंतर ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेतूनही राज ठाकरेंनी भोंगा हटवण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. राज ठाकरे केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी थेट पुण्यात आयोजित हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली. अंगावर भगवी शाल, चेहऱ्यावरचा करारीपणा आणि आजूबाजूला हजारोंची गर्दी पाहून केवळ राजकारणापुरती राज ठाकरेंची भूमिका नसून त्यांनी राजकारणात जोरदार कमबॅक करण्यासाठी हिंदुत्वाचा टॉप गिअर टाकल्याची चर्चा रंगली. तशातच 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर राज ठाकरेंनी डेडलाईनचा मुहूर्त साधत अक्षय तृतीय निमित्त मनसैनिकांना राज्यभर महाआरती करण्याचे आदेश दिले. त्यामुळे 3 मे हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणार का याकडेच तमाम राजकीय पक्षांचं लक्ष लागून असणार आहे. राज ठाकरेंचं राजकारण केवळ महाराष्ट्रापुरतच मर्यादित राहिलेलं नसून त्याचे देश पातळीवरही परिणाम पाहायला मिळाले. तशातच आता राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याचीही घोषणा केली आहे. 5 जून या दिवशी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार. 5 जूनला राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. त्याची तयारी करण्याकरता मनसे प्रमुखांच्या शिवतीर्थवरही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. हिंदुत्वाची कास धरणाऱ्या राज ठाकरेंचा हा दौरा यशस्वी करण्याकरता मनसे नेत्यांच्या बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे. अयोध्येच्या दौऱ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 12 विशेष रेल्वे ट्रेन बुक करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातून तब्बल 10,000 जणांना अयोध्येला नेण्याची मनसेची योजना आहे. या ट्रेन मुंबईसह राज्याच्या अनेक भागातून रवाना होणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची गाजलेली सभा ज्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाली होती तेच मैदान राज ठाकरेंच्या सभेकरता बुक करण्यात आलंय. त्यामुळे शिवसेनेचा गड असलेल्या संभाजीनगरमध्ये राज ठाकरे शिवसेनेविरोधात काय गर्जना करणार याचीही प्रत्येकाला उत्सुकता निश्चितच असणार आहे. विशाल पाटील सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे राज ठाकरेंच्या 3ऱ्या सभेचा टीझर लॉन्च करण्यात आलाय. औरंगाबादमधली राज ठाकरे यांची 3री सभा आणि या सभेचा टीझर लॉन्च केला गेलाय. हिंदुत्वाची ठाकरी तोफ असा उल्लेख या टीझरमध्ये. तेच मैदान, तीच गर्जना, हिंदुत्वाची ठाकरी तोफ असा विशेष उल्लेख या टीझरमध्ये करण्यात आला.
वारं खूप सुटलंय आणि जे सुटलंय ते आपलंच आहे. तिकडे धार्मिक स्थळांवर भोंगा असावा की नसावा या राजकीय वादामुळे अख्खं राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय. नेत्यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्रातील स्थिती काहीशी स्फोटक झाली असं बोललं जात आहे. मात्र अशा अशांत वातावरणात नांदेडमधल्या बारड गावानं धार्मिक स्थैर्य राखण्यासाठी तसंच ज्येष्ठांचं आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा शिक्षणाचा विचार करत सर्वच भोंगे काढून टाकलेत. मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. मशिदीच्या भोंग्यांवरून राज्यात सध्या राजकारण तापले. मात्र नांदेडच्या बारड गावात भोंग्याच्या राजकारणाचा काळी मात्र फरक पडलेला नाही. कारण बारड गावात चक्क भोंग्यांनाच प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 30 जानेवारी 2017 रोजी ग्रामपंचायतीनं बारड गावात भोंगेबंदीचा ठराव घेत संपूर्ण राज्यासमोर आदर्श निर्माण केला आणि 5 वर्ष झाली या गावात भोंग्याचा आवाज कधीच घुमला नाही. मुदखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारड गावात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन धर्माची 12 प्रार्थना स्थळं आणि मंदिरं आहेत. मात्र या सर्व नागरिकांनी भोंगा बंदीला सर्वसहमतीनं पाठिंबा दर्शवला. सर्व धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवण्याचा, त्यामध्ये कुठलाही असो राजकीय कार्यक्रम असतील तर त्याच्यावर सुद्धा भोंगे लावण्यात येऊ नये अशा पद्धतीनं कुठलेही धार्मिक स्थळ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कुठल्याही कार्यक्रमाला आमच्या गावामध्ये भोंगा पूर्णतः बंदी आहे. आज कोणत्याही धार्मिक स्थळावर बौद्ध असो किंवा जैन धर्म असो किंवा हिंदू धर्म असो, कोणते मंदिरावर असो किंवा या मस्जिदीवर असो, भोंगे त्याच्यावर काढून टाकण्यात आले. भोंग्यावरून पूर्वी बारड गावातही वाद व्हायचा. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तर भोंग्याच्या आवाजामुळे अभ्यासातही अडथळा यायचा. मात्र आता भोंगेच बंद झाल्यानं विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक वातावरण तयार झालंय. तर ज्येष्ठांसह बालकांची देखील आवाजाच्या त्रासातून मुक्तता झाली आहे. ही भोंगाबंदी केवळ धार्मिक स्थळांपुरतीच मर्यादित नसून राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमातही भोंग्यांना बंदी आहे. आमसभेमध्ये काही चर्चा केली की बाबा हे करून की बाबा याच्यावर भोंगे बंद करायचा सगळा विचार घेऊन भोंगे बंद करण्याचा विचार घेतला. मधोमधी एक आमची जिल्हा परिषदेची शाळा आहे, तिथं विद्यार्थ्याला त्रास होऊ लागला होता. त्याच्या भोवताल सगळीकडे मंदिर मस्जिद असल्यामुळे त्याचा त्रास होऊ लागला. या निर्णयाचं स्वागत सगळे पालक, विद्यार्थी सगळ्यांनी केलेलं आहे. धार्मिक कार्यक्रमात सुद्धा भोंगा चालणार नाही. आता मी बँडवाला आहे, बँडला सुद्धा आमच्या भोंगा लावू देत नाहीत. बारडमध्ये दंगा नाही, असं बारडमध्ये असं कधीच ऐकण्यात नाही. समजा या नांदेड जिल्ह्यामध्ये तर बारड गावामध्ये कधीच नाही. चांगला निर्णय. एकीकडे राज्यात भोंग्यांच्या आवाजावरून राजकीय पक्षांचे आवाज वाढले असले तरी बारड गावातील वादविवाद मात्र नाहीसे झालेत. त्यामुळे नेत्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यापेक्षा बारड गावाचा आदर्श घेतला तर बिनवादाचा तोडगा निघून राज्यभर नक्कीच शांततेचं वातावरण तयार होईल. एकीकडे भोंगे हवे का नको या विचारून वाद सुरू असताना नांदेडमधले एक गाव असं आहे की ज्यांनी 5 वर्षापूर्वी सर्वच धार्मिक स्थळावरचे भोंगे काढण्याचा निर्णय घेतला. 5 वर्षापासून या गावामध्ये कुठल्याच धार्मिक स्थळावरती भोंगे नाही आहेत. हा निर्णय घेऊन धार्मिक एकात्मता जपण्याचं काम बारड या ग्रामपंचायतीनं घेतलं आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. अर्थात म्हणतात ना, गाव करी ते राव काय करी. गावानं तर केलंय, आता रावानं ठरवायचं काय करायचं. मुंबईतल्या शिवसेनेनं केलेल्या कामांची पोलखोल करणारं एक अभियान भाजपकडून राबवलं जात आहे आणि या पोलखोल अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या रथाची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडलाय. अज्ञातांच्याकडून ही तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड सत्ताधारी शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी केली अशा प्रकारचा आरोप भाजप नेत्यांनी केला. ही तोडफोड करणाऱ्या आरोपींना तातडीनं अटक करावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी पोलिसांकडे केली. पोलखोल होईल या भीतीनं सत्ताधाऱ्यांनी तोडफोड केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. मला एकाच गोष्टीचं समाधान आहे की आमचा घाव वर्मी बसला. ज्या प्रकारे आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढतोय, या यात्रेवर हल्ला करतायत. मी त्यांना स्पष्टपणे सांगतो, तुम्ही कितीही हल्ला केला, पोलखोल थांबणार नाही. भ्रष्टाचार आम्ही काढतच राहू.
सर्वसामान्यांचे टॅक्सपेअरचे पैसे आहेत आणि ते तुम्ही अशा पद्धतीनं लूट करणार असाल तर त्याचा लेखाजोखा घेऊन तुमचं पोलखोल आम्ही मुंबईकरांसमोर मांडतोय. लोकशाहीमध्ये आम्हाला स्वातंत्र्य आहे, आम्ही लोकशाही पद्धतीनं लोकांसमोर मांडू शकतो, परंतु आता काही गुंड प्रवृत्ती हाताशी धरून अशा प्रकारचा तर आमचं पोलखोल अभियान दाबून टाकण्याचा प्रयत्न सरकारचा नाही ना. एका बाजूला पोलिसांचा वापर करून दमले, आता माझा तर आरोप आहे की याच्या मागे शिवसेनेचा हात आहे की काय हेही तपासण्याची आवश्यकता आहे. सेना आणि भीती या दोन शब्दांचा कधी मेळ बसत नाही. भीती हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही. तिकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतातील आर्य आणि द्रविड संघर्ष आणि त्याबद्दलच्या थिअरीवरती सडकून टीका केली. तसंच ही थिअरी ब्रिटिशांनी भारताला पारतंत्र्यात टाकण्यासाठी वापरल्याचा आरोप केला. आता ही थिअरी खोटी ठरली असा दावाही त्यांनी केला. यावेळेला फडणवीस यांनी भारतातले सगळे एकाच बापाची औलाद असून बंगालचे ब्राह्मण आणि उत्तर प्रदेशातील दलित यांचा DNA एकच असल्याचं मत व्यक्त केलं. आर्य आणि द्रविड असा जो काही एक थिअरी होती, थिअरी देखील बस्ट झाली. कारण याच DNA टेस्टिंगच्या माध्यमातून लक्षात आलं की भारतामध्ये राहणारे जेवढे आहेत, म्हणजे मग ते कुठल्याही जातीचे असो, समाजाचे असो, आज भारतातलं सगळ्यात प्रिमिटिव्ह ट्राईब म्हणून जे अंदमानचे आदिवासी आहेत ते असतील, किंवा बंगालमध्ये राहणारे ब्राह्मण असतील, किंवा साऊथमध्ये राहणारे अजून नायर असतील, किंवा उत्तर प्रदेशामध्ये राहणारे ज्यांना आपण दलित समाजाचे म्हटलंय असे असतील, या सगळ्यांचा DNA एकच निघाला. हे सगळे एकाच बापाची औलाद निघाले आणि त्यामुळे ही सगळी थिअरी की कोणीतरी आर्य आहे, कोणीतरी द्रविड आहे, कोणीतरी ब्राह्मण आहे, कोणीतरी क्षुद्र आहे, हे सगळं संपलं. हे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा सरकारबद्दल एक भविष्यवाणी केली. कोकणामध्ये जसं जूनमध्ये वादळ येतं तसं वादळ या सरकारमध्ये येणार असल्याचं राणे म्हणाले. जून महिन्याच्या आधी सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली. 3 पक्षांच्या झाडावर CM फांदीवर बसले असून ते जूनच्या आधी कोसळेल असा टोला त्यांनी लगावला. नेतृत्व राज्याला देऊ शकत नाही हो. 2.5 वर्षात एकदा मंत्रालयात आणि 2 तासात सगळ्या फायली क्लिअर केल्या. कुठली मशीन आणली माहित नाही, जापनीज मेड होती काय अमेरिका मेड होती. हा कारभार शिवसेनेला प्रशासक कौशल्य असलेला एकतरी माणूस मिळतोय का मुख्यमंत्री पदासाठी? आणि 3 नाही, या देशातले सगळे पक्ष एकत्र येऊन आमच्या विरुद्ध निवडणूक लढू द्या, विजय आमचाच आहे. आमच्या इकडे कोकणात आहे ना, अगदी मे एंडला आणि जूनच्या सुरुवातीला वादळ येतं. त्यात अशी हलणारी झाडं आहेत ना, फांद्यासकट कोसळून पडतात. हे 3 पक्षाचं एक झाड आहे. या फांदीवर मुख्यमंत्री आहे, मुख्य कोडावर नाही आहे. ते जाणार आहे का जून महिन्याच्या अगोदर. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती रखडलेली असतानाच एका व्हायरल झालेल्या पत्रानं दिवसभर एकच खळबळ उडाली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं आहे आणि यात 6 नावांची शिफारस केल्याचं दिसतंय. पण आता या पत्रावर राजभवनच्या कार्यालयानं स्पष्टीकरण दिलंय. शिफारशीचं हे पत्र बनावट असल्याचं राजभवनानं स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं एक कथित पत्र व्हायरल झालं आणि या पत्रातून विधान परिषदेसाठी राज्यपालांच्याकडून 6 नावांची मुख्यमंत्र्यांच्याकडे शिफारस करण्यात आली. 12 पैकी 6 जणांच्या नावांची शिफारस स्वतः राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे केल्याचं हे पत्र 29 सप्टेंबर 2020ला लिहिल्याचं राजभवनानं म्हटलंय. राज्यपालांच्या आणि मुख्यमंत्र्यांचा पत्रव्यवहार झाला असेल तर यातली वस्तुस्थिती समोर आणावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली. पण राजभवनानं मात्र हे व्हायरल झालेलं पत्र बनावट असल्याचं म्हटलंय. नाही, जे तुम्ही जे सांगतात आहे त्याप्रमाणे समजा माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय राज्यपाल महोदयांनी पत्र पाठवलं असेल की या संबंधित संबंधित यांना MLC करा, तर हे पत्र व्यवहार झाला असेल. कुठेतरी जे पत्र आलेलं ते राज्यपाल भवनातलं पत्र आहे, ते त्या पद्धतीनं दिसतंय त्याप्रमाणे. त्यामुळे
मुख्यमंत्री कार्यालय किंवा राज्यपाल कार्यालयच हे स्पष्ट करेल आणि याच्यातली वस्तुस्थिती काय आहे ते पुढच्या काळात स्पष्ट होईल. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस कारवाईमध्ये अडकलेल्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी काही संपण्याची चिन्ह नाहीत. कारण एसटीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन उचलून धरणाऱ्या सदावर्ते यांच्या घरात नोटा मोजण्याचं मशीन सापडल्याचा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्यात. मुंबई, सातारा, कोल्हापूर पाठोपाठ आता त्यांना अकोटच्या जेलची हवा खावी लागण्याची शक्यता आहे. पब्लिक है, सब जानती है, ये पब्लिक है, सब जानती है. वंदे मातरम, भारत माता की जय. एसटी कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीच्या आरोपांप्रकरणी सदावर्तेंवर गुन्हा दाखल झालाय. शरद पवारांविरोधात आंदोलनानंतर तर गुणरत्न सदावर्तेंचं राज्यभर पोलीस स्टेशन पर्यटनच सुरू झालंय. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी ॲडव्होकेट सदावर्तेंवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यांची मुंबई पोलिसांना 2दा पोलीस कोठडी मिळाली. चौकशीनंतर कोर्टानं न्यायालयीन कोठडी ठोठावल्यामुळे सदावर्तेंची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी झाली. लगेचच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सातारा पोलिसांना सदावर्तेंची कोठडी दिली गेली आणि तिथली चौकशी झाल्यानंतर सदावर्तेंची पुन्हा मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये पाठवणी झाली. मुंबईत येतात न येतात तोच कोल्हापूर पोलिसांचं पथक दाखल गुन्ह्यांच्या चौकशीसाठी त्यांना घेऊन गेलं. दरम्यान अकोला आणि अकोटमध्येही सदावर्तेंविरोधात गुन्हे दाखल झालेत. त्यामुळे कोल्हापूरच्या चौकशीनंतर सदावर्तेंचा ताबा कुणाला मिळेल हे स्पष्ट होईल. दरम्यान गुणरत्न सदावर्तेंबाबत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात धक्कादायक दावा केलाय. सदावर्तेंच्या घरी पैसे मोजण्याचं मशीन सापडलंय. तसंच सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेल्या पैशांमधून मालमत्ता खरेदी केली. सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या पैशांमधून मुंबईच्या परळमध्ये 60 लाखांची जागा घेतली. याशिवाय भायखळ्यातही मालमत्तेची खरेदी केली. तसंच केरळमधून 23 लाखांची नवी गाडी घेतली. ही धक्कादायक माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गिरगाव कोर्टात युक्तिवाद करताना दिली आहे. त्यांच्या घरामध्ये मिळालेल्या पैसे मोजायचं मशीन मिळालेलं आहे, काही कागदपत्र मिळालेली आहे. तर त्या कागदपत्रांच्या बाबत त्यांच्याकडनं आम्हाला तर ज्या डायरीचा उल्लेख केला जातोय त्या डायरीमध्ये कुठल्या नोंदी आहेत, ज्या डायरी त्या माहीत नाहीत म्हणून तर ती आम्हाला डायरी सीज करायची आहे. ती डायरी मिळाल्यानंतर त्यात काय काय आहे ते कळेल. या सगळ्या आरोपांमुळे सदावर्तेंच्या पोलीस कोठडीची पुन्हा मागणी करण्यात आली आहे. सदावर्तेंनी खरेदी केलेली मालमत्ता खरंच एसटी कर्मचाऱ्यांच्या पैशांमधून झाली का याचा तपास पोलीस यंत्रणांकडून केला जाण्याची दाट शक्यता आहे. तशातच त्यांच्या घरात सापडलेल्या वस्तू आणि कागदपत्रांमुळे सदावर्तेंच्या अडचणीत वाढच होण्याची शक्यता आहे. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या आणि आता ब्रेकनंतर पुढची बातमी आहे परमबीर सिंग यांच्याबद्दलची. परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्यात कारण एका बिल्डरनं परमबीर सिंग यांच्या विरोधात एक तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये 15 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या बिल्डरवर एक केस दाखल करण्यात आली होती आणि ही केस मागे घेण्यासाठी परमबीर सिंग यांनी 15 कोटी रुपये मागितल्याचं या बिल्डरनं म्हटलं आहे. या सगळ्या संदर्भात काही पोलिसांची नावं सुद्धा पुढच्या काही काळात समोर येऊ शकतात. त्यामुळे एकीकडे परमबीर सिंग यांच्या कथित 100 कोटींच्या प्रकरणाची चौकशी ही CBI करत असतानाच परमबीर सिंग यांच्या विरोधात एक महत्त्वपूर्ण तक्रार दाखल झाली आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, रमाकांत तिवारी आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी. रमाकांत, अधिक काय माहिती है या सगळ्या केस बद्दल? जी, मुंबई के पूर्व पुलिस कमिश्नर और एक बिल्डर के खिलाफ दुबई के नामचीन बिल्डर ने एक्सटॉर्शन की शिकायत दर्ज कराई है. परमवीर के अलावा मुंबई पुलिस के और अन्य अधिकारियों का भी नाम शिकायत में है. शिकायत में बिल्डर ने आरोप लगाया है कि परमवीर की टीम ने उनसे 15 करोड़ की रिश्वत मांगी थी और शिकायत करने वाले बिल्डर का आरोप ये भी है कि उनके खिलाफ झूठे केस दर्ज किए गए और शिकायतों का निपटारा करने के एवज में ये 15 करोड़ की डिमांड की गई थी. जी,
ही तक्रार नेमकी कुठे दाखल झाली आहे आणि याच्यावर पुढची कारवाई कशी होईल? ये शिकायत फिलहाल संजय पांडे जी के पास दी गई है और संजय पांडे ने उनके वकील को यह आश्वासन दिया है कि शिकायत पे जल्द से जल्द वो कार्रवाई करेंगे। रमाकांत, फिलहाल शुक्रिया इस जानकारी के लिए। आणि आता एक महत्त्वाची बातमी। बालहक्क आयोग रिकामा असल्यानं पालकांना नाईलाजानं हायकोर्टात धाव घ्यावी लागते। बालहक्क आयोगाला अध्यक्ष आणि सदस्य नसल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। पालकांचे प्रलंबित प्रश्न हे कधी सुटणार हाच प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झाला। प्रसाद तुळसकर 6 वर्षांपासून निकालाच्या प्रतीक्षेत आहेत। 2016 मध्ये त्यांनी बालहक्क आयोगाकडे शाळेच्या विरोधात दाद मागितली होती। त्यांचा मुलगा ओम 10वीत असताना त्यांना शाळेकडून वाढीव फीसाठी त्रास देण्यात आला होता। फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना सगळ्यांसमोर व्हाईट कार्ड दिलं जायचं। खासगी शाळेची ही पद्धत अपमान करणारी होती, त्यामुळे अपमानित होऊन विद्यार्थी घाबरून जायचे। तुळसकर यांनी तगादा लावल्यानं बालहक्क आयोगाला कर्मचारी मिळाले। तुळसकर यांची आयोगासमोर सुनावणी झाली। मात्र सध्या आयोगाला अध्यक्ष आणि सदस्य नसल्याने निकाल देण्यात आलेला नाही। स्टाफ देऊन सुद्धा आज त्यागत निर्णय नाही। आज 4 वर्ष व्हायला आली, 2018ला माझी सुनावणी झाली आहे, आज 4 वर्ष व्हायला आली, निर्णय नाही। आणि निर्णय द्यायचं त्यांचं प्रमाण एक RTI मला मिळालेला खूपच कमी आहे। आता स्टाफ भरला पण त्याच्यानंतर अध्यक्ष नाही, समिती मेंबर नाही, त्याच्यामुळे तुमचा निर्णय देता येत नाही आहे। हे कळल्यानंतर मी आणि आमचे मिस्टर नितीन दळवी यांनी ठरवलं की याच्यासाठी PIL करणं गरजेचं आहे, त्याशिवाय दुसरं काही होणार नाही। मानसी पाथरे यांनीही बालहक्क आयोगाकडे तक्रार केली होती। खासगी शाळेनं वाढलेली फी भरण्यासाठी तगादा लावला होता। संपूर्ण फी भरल्यानंतरही शाळेनं पुन्हा नोटीस बजावली। त्यामुळे मानसी यांनी बालहक्क आयोगाकडे 2018 मध्ये तक्रार केली। मागील 4 वर्षात त्यांची एकदाही सुनावणी झालेली नाही। परिणामी बालहक्क आयोग आणि त्यांच्या कामकाजावरून मानसी पाथरेंचा विश्वासच उडालाय। सरकार, बालहक्क आयोग आणि खासगी शाळांची हातमिळवणी असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। ठोस त्यांच्या बाबतीत काही निर्णय होत नाही, ते सगळे विरोधातच त्यांच्या जातात की मुलांनीच ॲडजस्टमेंट केली पाहिजे, हे तिथे जास्त ऐकलं जातं। हे आत्तापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की मुलांनाच ॲडजस्टमेंट करा, मुलांच्या आईवडिलांनी ॲडजस्टमेंट करा, किंवा मग जर तुम्ही जर तगडे आहात, म्हणजे म्हणतात ना पैशाने जर तगडे आहात तर तिथे तगादा लागतो, नाही तर तिकडे तगादा लागत नाही। काही निर्णय बालकांच्या साईडने लागतच नाहीये तर ते बालहक्क आयोग कसं होईल? गंभीर प्रकरणांकडे राज्य सरकार दुर्लक्षच करतं, त्यामुळे पालकांच्या समस्या वाढल्यानं अध्यक्ष नेमण्याची मागणी केली जाते। The commissioner ICDS has been made the chairperson, functionally chairperson, और अभी हम मेरे ख्याल से अगले 1 हफ्ते में उसका पूरा प्रोसेस भी कंप्लीट कर पाएंगे। उसमें एक लॉन्ग प्रोसेस होता है, हमें इंटरव्यू लेना पड़ता है, तो वो प्रोसेस में थोड़ा डिले हो गया, हम मानते हैं, बट सो दैट द फंक्शनिंग डज नॉट गेट स्टॉल, तो हमने ICDS कमिश्नर को उसका चेयरपर्सन किया था, जिसका एक प्रेसिडेंट भी है। पालकांच्या याचिकेवर पुढील सुनावणी 6 जूनला होणार आहे। त्यापूर्वी कोणते सदस्य आणि अध्यक्ष बालहक्क आयोगावर नेमले याची माहिती देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत। हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नाही तर गंभीर परिणाम होतील असंही हायकोर्टानं म्हटलंय। त्यामुळे आता सरकार कोणती पावलं उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पालकांच्या हक्काकडे हे दुर्लक्ष। बातमी लोडशेडिंगची। कोळसा आणि लोडशेडिंगच्या मुद्द्यावरती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या सोबत एक बैठक केली। या बैठकीनंतर राज्यात कुठेही लोडशेडिंग करणार नसल्याचं आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिलंय। राज्यातील विजेची तूट भरून काढण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी नमूद केलं। मंत्री नितीन राऊत यांनी यावेळेला केंद्र सरकारवर सुद्धा टीका केली। कोळसा आणण्यासाठी राज्याला फक्त 26 रॅक मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं। पहिली बाब तर एक लक्षात घ्या की राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आणि कुठेही लोडशेडिंग नाही, भारनियमन नाही, परंतु काळजी मात्र विजेच्या टंचाईची सर्वांना लागून आहे। त्याची कारण असं आहे की एकतर उष्णता
याचा उच्चांक फार मोठ्या प्रमाणात वाढतो आहे सारखा. जे आहे ते कोळशासाठी कोळसा काही ठिकाणी उपलब्ध असला तर कोळशाच्या रॅक्स उपलब्ध होत नाहीत आणि काही ठिकाणी कोळसासुद्धा मिळत नाही, अशी देशामध्ये कोळसा टंचाईची सुद्धा अवस्था निर्माण झालेली आहे. या ठिकाणी आम्हाला ज्या कोळसा आणण्यासाठी रॅक लागतात, दर दिवशी 37 रॅक आम्हाला लागतात, परंतु मिळतात 26 रॅक आणि एका रॅक म्हटलं तर 4000 मेट्रिक टन एक रॅक असते. तर त्यामुळे ज्या रॅकचा शॉर्टेज झाला आहे. दरम्यान भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या विजेच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. मला वाटतं की नियोजनाचा अभाव, उदासीनता, सुस्ती, सत्तेची मस्ती आणि म्हणून सत्ताधारी मस्त आहे, जनता त्रस्त आहे आणि अधिकारी सुस्त आहे. त्यामुळे सरकार सुस्त आहे, प्रशासन सुस्त आहे आणि नेत्यांना मंत्र्यांना काही पडलेली नाही सर्वसामान्यांच्या प्रश्नांची असं. तिकडे दिवसभर असह्य उकाडा आणि संध्याकाळी ढगाळ वातावरण असा काहीसा नित्यक्रम गेले काही दिवस सुरू असतानाच आता 21 ते 23 एप्रिल जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. 21 आणि 22 एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे सुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली. कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे आपण पाहूयात. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तिकडे पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, मराठवाड्यात लातूर, नांदेड, बुलढाणा, तिकडे वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे सगळे विदर्भातले जिल्हे. त्यामुळे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. आणि आता कर्जदारांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाठोपाठ बँक ऑफ बडोदा, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा या बँकांनी सुद्धा कर्जाच्या हप्त्याच्या रचनेत बदल केला आहे. त्यामुळे बँकांनी कर्जावरचा व्याजदर हा 0.10% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जाच्या हप्त्याच्या रकमेत तब्बल 3 वर्षांनी बँकांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे होम लोन, कार लोन तसंच पर्सनल लोनवर याचा परिणाम होणार आहे. सध्या तुम्ही कर्जाच्या पोटी भरत असलेल्या EMIची रक्कमसुद्धा वाढणार आहे. त्यामुळे उद्यालाच तुमच्या बँकेत जाऊन व्याजाचा दर नेमका काय आहे ते तपासून घ्या. अनेक उलथापालथींच्या नंतर पाकिस्तानमध्ये इम्रान खान जाऊन शाहबाज शरीफ यांचं सरकार आलं. या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. पण या नव्या सरकारपेक्षा पाकिस्तानमध्ये वेगळी चर्चा आहे. भारतातही एका चेहऱ्याची चर्चा रंगू लागली आहे आणि तो चेहरा आहे हिना रब्बानी खार यांचा. पाकिस्तानमध्ये शाहबाज शरीफ मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. पाकिस्तानच्या या नव्या सरकारमध्ये तब्बल 34 मंत्र्यांचा सहभाग आहे. या मंत्रिमंडळात सर्वाधिक चर्चा आहे ती हिना रब्बानी खार यांची. एरवी फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या हिना रब्बानी यांनी यापूर्वी परराष्ट्र मंत्री म्हणून सुद्धा काम केलंय. हिना यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी त्यांना नव्या सरकारमध्ये सुद्धा परराष्ट्र राज्यमंत्री पद देण्यात आलंय. हिना रब्बानी खार यांनी पाकिस्तानच्या सर्वात तरुण परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलंय. फेब्रुवारी 2011 ते मार्च 2013 दरम्यान त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं. हिना यांनी पहिल्यांदा मंत्रीपद भूषवलं तेव्हा त्या अवघ्या 33 वर्षांच्या होत्या. हिना रब्बानी खार 2011 मध्ये भारताच्या दौऱ्यावरही आल्या होत्या. भारत आणि पाकिस्तान चर्चेसाठी हिना रब्बानी खार जेव्हा भारतात आल्या त्यावेळेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या चर्चेच्या मुद्द्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती हिना खार यांचीच. जेव्हा त्या मंत्रिमंडळात होत्या तेव्हा बेनझीर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो आणि हिना रब्बानी यांच्या प्रेम प्रकरणाची सुद्धा देशभरात चर्चा होती.
या दोघांनाही पाकिस्तानमध्ये स्टाईल आयकॉन म्हटलं जायचं. हिना रब्बानी यांच्या सुंदरतेची जेवढी चर्चा होते तेवढीच मुरब्बी राजकारणी म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यामुळेच शरीफ सरकारमध्ये मंत्री झालेल्या हिना रब्बानी खार पुन्हा भारत दौऱ्यावर कधी येणार याची कुजबूज आत्ताच सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर काही महत्त्वाच्या बातम्या. तर पोलिसांनी 24 जणांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी अभय माथनेला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अचलपूर इथे घटनास्थळाची पाहणी करत नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय. परभणीमध्ये भाजपनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. कृषी पंपावर लादलेलं अघोषित भारनियमन रद्द करावं, कृषी पंपांना सलग वीज पुरवठा मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. नांदेडमध्ये आंबेडकर जयंती दिवशी झालेल्या खून प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आली आहेत. आंबेडकरवादी युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. चंद्रपुरात बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय. अंगणात झोपलेल्या व्यक्तीवर सिंदेवाहीमध्ये बिबट्यानं हल्ला केला. यात माणिक नन्नावरे या 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय. नांदेडमधील एसटी सेवा हळूहळू पूर्वपदावर येते. जिल्ह्यातील 9 डेपोमध्ये 2000 कर्मचारी कामावर रुजू झालेत. तर 500 पैकी 250 एसटी बसेस सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. सोलापूर येथे विद्युत ठेकेदार परवाना येतो म्हणून विद्युत निरीक्षकाला 15,000 रुपयांची लाच घेताना सोलापूर लाचलुचपत विभागानं अटक केली आहे. विद्युत निरीक्षक फैजुल अली मुला याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले. बदलत्या हवामानाचा फटका द्राक्ष पिकांना बसलाय. अशात येवल्यामध्ये संतप्त शेतकऱ्यानं द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली. देविदास शेळके असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यानं कर्ज घेऊन द्राक्ष बाग उभी केली होती. मात्र द्राक्षांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं मोठं नुकसान झालंय. अशात बागेवर केलेला खर्च देखील भरून न निघाल्यानं शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले गावात दुर्गादेवीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. सकाळी दुर्गादेवीच्या पूजेनंतर रथ उत्सवाला सुरुवात झाली. दुर्गादेवी सर्वात ओढत गावकरी संपूर्ण गावात फिरवतात. दुर्गादेवी रथोत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक आंजर्ले गावात येऊन दाखल होतात. हिंगोलीच्या सेनगावमधील केंद्रा इथे हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी शेकडो हिंदू आणि मुस्लिम नागरिकांनी एकत्र येऊन आनंदानं इफ्तार पार्टीचा आस्वाद घेतला. राज्यातील धार्मिक वातावरण गढूळ होण्याची चिन्ह दिसत असतानाच या ग्रामस्थांनी सामाजिक एकोपा जपत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिलाय. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून डीएपी 12.32 आणि इतर खतांच्या पाठीमागे 150-200 रुपयांची भाववाढ झाली आहे. तर पोटॅशच्या किमतींमध्ये 700 रुपयांची भर पडलेली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून या वाढणाऱ्या भावावर नियंत्रण आणण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होते. 1 मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे. सभेसाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली आहे. मनसैनिकांनी ही परवानगी मागितली आहे. याबाबत पोलीस आयुक्तांकडे अर्ज करण्यात आलाय. मनसेच्या वतीनं 3 मेला अक्षय तृतीयेच्या निमित्तानं महाआरतीचं नियोजन करण्यात आलंय. राज्यभर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महाआरती करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेत. अयोध्या दौरा आणि 1 मेची सभा नियोजनाबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. अयोध्या दौऱ्याची मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. दौऱ्याला भव्य इव्हेंट बनवण्याची रणनीती असून तब्बल 10,000 लोक अयोध्येला नेण्याची योजना असून 12 विशेष ट्रेन बुक करण्याची योजना आखली जाते. मुंबईसह अन्य ठिकाणांहून अयोध्येसाठी ट्रेन निघणार आहेत. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिलीप वळसे पाटील यांनी दिलाय. राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून भोंग्यांच्या मुद्दे आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. आज अंगारकी संकष्टी, अंगारकी चतुर्थी आणि या निमित्तानं राज्यभरातली देशभरातली गणपतीची मंदिरं सजली होती. कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर राज्यातली मंदिरं गणेश भक्तांनी पहिल्यांदाच एवढी फुललेली पाहायला मिळाली. अंगारकीच्या निमित्तानं सिद्धिविनायकाच्या चरणी शेकडो भाविक लीन झाले. अंगारकीच्या निमित्तानं
पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात सुद्धा भाविकांनी मोठी गर्दी केली होती। निर्बंध मुक्तीनंतर पहिल्यांदाच अंगारकी चतुर्थी आल्यानं मुंबई, पुणे, ठाण्यातून भाविक थेट पालीमध्ये दाखल झाले। लेण्याद्रीच्या गिरिजात्मक गणपतीच्या दर्शनासाठी या निमित्तानं भाविकांनी भल्या पहाटेपासून गर्दी केली होती। पुणे जिल्ह्यातील ओझरच्या विघ्नेश्वराचं मंदिर पहाटे 5 वाजल्यापासून भक्तांसाठी दर्शनाकरता खुलं झालं होतं। त्याआधी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं विघ्नहर्त्याला अभिषेक करण्यात आला। रांजणगावचा गणपती प्रसिद्ध आहे, इथेही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। अंगारकीच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं भाविकांनी रत्नागिरीजवळच्या गणपतीपुळे इथल्या मंदिरात जाऊनही विघ्नहर्त्याचं दर्शन घेतलं। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 700 वर्षांची परंपरा असलेली लाटवण भैरी भवानीची यात्रा उत्साहात पार पडली। हिंदू, मुस्लिम, बौद्ध बांधवांचं ऐक्याचं प्रतीक असलेली ही यात्रा अतिशय खास आहे। जाणून घेऊयात। मंदिर परिसराला रोषणाई, महिलांची लगबग, विक्रेत्यांची घाई, भोंग्यांवर लावलेली अस्सल जत्रेतली गाणी, अधूनमधून केल्या जात असलेल्या सूचना, गावोगावी यात्रा उत्सवांवेळी हे दृश्य दिसायचं। गेली 2 वर्ष कोरोनामुळे यात्रा उत्सव झालेच नाहीत आणि सगळेच या अनुभवाला आसुसले होते। चैत्र महिन्यात कोकणात अनेक गावांमध्ये स्थानिक देवदेवतांची यात्रा असते। तशीच दापोलीतली लाटवणच्या भैरी भवानीची यात्रा, या देवीला पालखीत बसवले जातं। ढोल ताशांच्या गजरात आरती, मानपान केला जातो। खादंती चंडिका मातेची पूजा केल्यानंतर दक्षिणेकडे एका विशिष्ट खडकावर देवांकरता मांडव उभारला जातो। एका देवाची एक काठी, अशा 7 गावातल्या देवदेवतांच्या 7 काठ्या या मांडवात पूजेकरता उभ्या केल्या जातात। त्यांना विडा चढवला जातो। ज्यांचे नवस असतील ते नवस फेडण्याकरता खांबाच्या कालकाय मातेला 7 प्रदक्षिणा घालतात। या यात्रेत मानकरी बौद्ध समाजाचा असतो। त्या मानकऱ्याला देवळातून वाजत गाजत लाटेवर आणलं जातं। भैरी देव हा पूर्वी ऐकून आम्हाला माहिती आहे की देवाच्या डोंगरावर होता आणि या ग्रामस्थाने त्याला काही वर्षाच्या अगोदर 100 वर्षाच्या पुढे असतील त्या देवाला इथे आणला आणि इथे त्याचा मंदिर बांधला आणि इथं 7 काठींची पूजा होते। काय काठीला आरतीचा मान आहे, काय काठीला विड्याचा मान आहे। लाटवण भैरी भवानी यात्रेत आजूबाजूच्या 7 मानाच्या पालख्या सहभागी होतात। पिंपळगाव, देवाचा डोंगर, भोळवली, दाभट, वलोते, कादवन आणि तळेघर ही 7 गावं मानकरी असतात। पंचक्रोशीतले भाविक यात्रेत सहभागी होतात। चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी हनुमान जयंतीचा जन्म सकाळी होतो आणि रात्री ही यात्रा सुरू होते। नंतर पालखी सजवलेली जाते आणि पालखी सजवल्यानंतर या ठिकाणची एक देवाची काठी असते, ती काठी या ठिकाणी मुख्य काठी सजवली जाते आणि त्याच्यानंतर प्रत्येक काठीला जे निमंत्रण बोलावणं दिलेलं असतं त्या बोलावण्याप्रमाणे प्रत्येक काठी म्हणजे त्या काठीच्या रूपाने त्या गावचा देव या देवाला भेटायला येतो आणि ही यात्रा सुरू होते। तलेघर, कादवण आणि वळवता आणि भोळवली आणि लाटवण आणि पिंपळगाव हे स्थानिक गाव, ह्या बाहेरच्या पंचकृषीने येणाऱ्या काठ्या आपण पार पाडायची। ह्या कार्यक्रमाचं संयोजक आणि नियोजक हे 2 गाव करतात। संध्याकाळनंतर तर खरा जल्लोष सुरू होतो। भैरवनाथ मंदिराच्या दक्षिणेला खांबाखालच्या कालकाय माता चौथऱ्यावर एक सागाचा भला मोठा 30 ते 35 फुटी खांब उभा केला जातो। त्यावर 2 माळी बांधले जातात, त्याला बगाड असं म्हणतात। मानाच्या व्यक्तीला बगाडाला बांधलं जातं आणि बगाड नाचवलं जातं। देवी समोर गणगवळण, तमाशा सादर केला जातो। इतकंच नव्हे तर देवांचा भाऊ बहीण असा भेट सोहळा, उंच काठी स्पर्धा हेही या यात्रेचं खास आकर्षण असतं। माहेरवाशिणी आवर्जून देवीची ओटी भरायला दूरवरून येत असतात। ह्या यात्रेमध्ये येणाऱ्या काठ्या ह्या त्या गावाचं देवरूप आहे आणि ते देवरूप ह्या लाटवणच्या भैरीला ते भेटण्यासाठी ते येतात। आपण हे पाहिलं असाल की या ठिकाणी भेटीचा कार्यक्रम झाला, त्यानंतर जशा पद्धतीने त्या मानाप्रमाणे पालख्या म्हणजे काठ्या
ह्या बगाडाजवळ आल्या. महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये भरणाऱ्या यात्रा, जत्रा, उत्सव या संस्कृती स्पष्ट करणाऱ्या आहेत. त्यांचं अस्सलपण टिकवून ठेवण्याचा त्या गावचे नागरिक प्रामाणिक प्रयत्न करत असतात, हे विशेष. शिवाजी गोरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, दापोली. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.